कोल्हापूर शहरातील शिवप्रसाद कॉलनीत राहणारी सविता ही महिला आर्थिकदृष्ट्या हलाखीच्या परिस्थितीत जगत होती। त्यामुळे तिला जे काम मिळेल ते ती करत असे आणि त्यातून मिळणाऱ्या थोड्याफार पैशांवर ती आपले घर चालवत होती। कारण तिचा नवरा एका अपघातात मरण पावला होता व त्यामुळे संपूर्ण जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती। ती मोठ्या कष्टातून घर खर्च भागवत होती, पण पुढे काहीतरी करून आपली परिस्थिती सुधारावी या विचाराने ती धडपड करत होती। त्यासाठी कर्ज मिळवायचा प्रयत्न तिने सुरू केला, मात्र कुठेही कर्ज मिळत नव्हते। म्हणून तिने गावातील खाजगी सावकार रमेश जवळकर याच्याशी संपर्क साधला। रमेशने तिला एकटी पाहून तिच्या परिस्थितीचा अंदाज घेत कर्ज देण्याचं आश्वासन दिलं। सवितालाही वाटलं की एकदा पैसे मिळाले की अडचणी दूर होतील, म्हणून रमेशने तिच्या घरी येण्याची तारीख ठरवली। तिने त्याचे स्वागत केले। त्याने तिला किती रक्कम हवी आहे हे विचारले। तिने 70,000 सांगितले आणि त्याने ती रक्कम तिला दिली, पण दर महिन्याला व्याज द्यावं लागेल असं सांगितलं। सविताच्या हातात पैसे आले आणि ती काहीतरी नवीन करण्याच्या तयारीत असताना ती आजारी पडली आणि त्या पैशांचा काही भाग आजारपणावर खर्च झाला। पुन्हा अडचणी आल्या, पण बरी झाल्यावर सविताने राहिलेलं व्याज परत दिलं आणि प्रत्येक महिन्याला ठरल्याप्रमाणे व्याज भरणं सुरू केलं। रमेश दर महिन्याला घरी येऊ लागला आणि त्याचा सविताशी संबंध वाढत गेला। काही काळानंतर व्याजाच्या निमित्ताने रमेश तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला। सविताही हे जाणून होती, पण तिने काही न बोलता व्याजाचे पैसे देत राहिली। काही काळात सविताला पुन्हा अडचणी आल्या आणि ती व्याज भरणं थांबली। त्यामुळे रमेशने तगादा लावायला सुरुवात केली आणि त्याच वेळी शरीर सुखाची मागणी करत सविताला त्रास द्यायला लागला। हतबल सविताने 4 दिवसात पैसे देण्याचे आश्वासन दिलं, पण ती रक्कम जमवू शकली नाही। त्यावर रमेशने धमकी दिली की पैसे दिले नाहीत तर घरातील सामान नेईल। सविताने वैतागून जे करायचं असेल ते करा असं उत्तर दिलं। त्यावर रमेश खुश झाला, कारण त्याला सविता हवीच होती। त्याने स्पष्टपणे सांगितलं की व्याज देण्याऐवजी शरीर संबंध ठेव। सविता ही परिस्थितीमुळे तयार झाली आणि रमेश बरोबर संबंध ठेवू लागली। पुढील काही वर्ष हे संबंध सुरू राहिले। 2014 पासून 2025 पर्यंत हे चालत राहिले। पण जेव्हा रमेश विचित्र मागण्या करू लागला तेव्हा सविताला त्रास होऊ लागला। त्याने त्यांचा संबंध चित्रित करत फोटो व्हिडिओ तयार करून त्यांना व्हायरल करण्याची धमकी दिली। या टप्प्यावर सविता पूर्णपणे खचली। आता तिला वाटू लागलं की पैसे परत करून संबंध संपवावेत, पण रमेशनी नवीन मागणी करत सांगितली की पैसे द्यायचे नसतील तर घर माझ्या नावावर कर। सवितानी नाईलाजानी घर त्याच्या नावावर लिहून दिलं, तरीही रमेशनी व्याज मागणं थांबवलं नाही आणि आता सविताच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण शरीरानंतर घरही रमेशने घेतलं होतं। अखेर सवितानी शाहूपुरी पोलीस स्टेशन गाठलं। संपूर्ण हकीकत पोलिसांना सांगितली की रमेशनी 2014 पासून शरीर संबंध ठेवले, त्यातून फोटो व्हिडिओ काढले, घर घेतलं आणि आता अजूनही व्याज मागतोय। पोलिसांनी रमेशला अटक केली आणि विचारपूस केली असता त्यांनी कर्ज दिल्याची कबुली दिली आणि संबंधही मान्य केले। पण कोणतीही मदत घेण्याआधी किंवा कर्ज करताना विचारपूर्वक निर्णय घेतला नाही तर अशा गंभीर घटनांचा सामना करावा लागतो, हे या घटनेतून स्पष्ट होते। आर्थिक अडचणी आल्यावर मदतीसाठी धाव घेणं चुकीचं नाही, पण कोणतीही मदत घेताना स्वतःची अस्मिता, आत्मसन्मान आणि सुरक्षितता यांचा सौदा होऊ देता कामा नये। कर्ज घेताना कायदेशीर आणि विश्वासार्ह मार्गच निवडा। कोणत्याही दबावाखाली शारीरिक संबंध ठेवणं हा गुन्हा आहे, ते सहमतीचं नसून शोषण आहे। अशा प्रसंगी गप्प बसू नका, आवाज उठवा, पोलिसात तक्रार करा। अन्याय सहन करणं म्हणजे त्याला परवानगी देणं होय। म्हणून सजग रहा, सावध रहा आणि गरज पडल्यास कायद्याचा आधार घ्या, कारण स्वाभिमान राखणं हेच खरं बळ आहे। या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।